तर तिकडे जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आणि सुपाऱ्या सुद्धा फेकण्यात आल्या। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाईफेक केली तर विशाल कॉर्नर परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली। पोलिसांनी 5 ते 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। डंके की चोट पे हे म्हणेल राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा। आजचा प्रकार राज ठाकरे तुला सांगतो, तुझ्या माणसांनी गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकलाय हे माझ्या पायाच्या फुटाच्या धुळीच्या बरोबरीचे तुझे विचारत तुला आव्हान करतो। तू सांग, म्हणशील तिथं मी येतो। वैचारिक चर्चा करू। वैचारिक चर्चेत तू जर हारलास तर तू उडबशा काढ, आम्ही जर हारलो तर आम्ही म्हणाल ती शिक्षा भोगू। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानची एसआयटी चौकशी करण्यात आली। एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांनी स्वतः निदा खानची तब्बल 1.5 तास चौकशी केली। निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं समजतंय। निदा खानची आई, वडील, भाऊ आणि मावशीची देखील चौकशी करण्यात आली। निदा खान फरार असताना कोणाकोणाची मदत घेत होती याची चौकशी करण्यात आलेली आहे। तर आयटी कंपनीतील पीडित महिलांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा निदा खानवर गंभीर आरोप आहे। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे। निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा फोन आता पोलिसांनी जप्त केला आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा या गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहे। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तर याच मतीन पटेलचा एक अश्लील व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झालाय। महिलांसोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। मतीन पटेल महिलांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती आहे। मतीन पटेलचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन अडचणीमध्ये आलेला आहे। त्याचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे। तर त्याचे असे काही संशयास्पद व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।